बार्शी तालुक्यात पुन्हा एकदा राजकीय धुरळा उडणार आहे। विधानसभेनंतर आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात विद्यमान आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांची प्रतिष्ठेची झुंज पाहायला मिळणार आहे। या निवडणुकीचा बिगुल वाजू लागला असून दोन्ही गटांसाठी ही लढत सत्तेच्या बालेकिल्ल्याची ठरणार आहे। बार्शीतील बाजार समिती ही फक्त शेतमाल व्यापाराचे केंद्र नसून ती तालुक्यातील राजकारणाचं मुख्य सत्ता केंद्र म्हणून ओळखली जाते। त्यामुळेच या निवडणुकीस राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे। सुमारे 5500 मतदार, 11 संचालक पदांच्या जागा आणि व्यापारी व हमाल तोलार मतदारसंघातील वाढते वाद या साऱ्या पार्श्वभूमीवर ही लढत अधिकच चुरशीची ठरणार आहे। दिलीप सोपल यांनी 2002 ते 2016 दरम्यान बाजार समितीवर आपले वर्चस्व टिकवलं होतं। त्यानंतर 2017 मध्ये राऊत गटाच्या नेतृत्वाखाली रणवीर राऊत यांनी सभापतीपद भूषवलं। या कालावधीत बाजार समितीचा कायापालट झाला, मात्र सत्ताधाऱ्यांच्या हस्तक्षेपाचे आरोपही झाले। आता 2-2.5 वर्षांपासून बाजार समितीवर प्रशासक कार्यरत आहेत। यंदा पुन्हा सोपल व राऊत गट आमने सामने येणार आहेत। राजकीय प्रतिष्ठेच्या या लढतीत महायुतीचा प्रभाव, स्थानिक सहकारी संस्थांवरील पकड, व्यापारी वर्गाचे मत आणि ग्रामपंचायतींचा कल निर्णायक ठरणार आहे। विधानसभेत एकमेकांविरोधात उभे ठाकल्यानंतर आता पुन्हा एकदा दोन्ही दिग्गज नेते बाजार समितीच्या मैदानात भिडणार आहेत।